चला एक कल्पना करूया, एका अशा जगाची जे लाखो वर्षांपूर्वी अस्तित्वात होतं, माणसांच्या येण्यापूर्वीचं जग. एक असं जग जिथे महाकाय प्राणी पृथ्वीवर राज्य करत होते. तर मग लाखो करोडो वर्षांपूर्वी आपली पृथ्वी नेमकी कशी होती? अजबच आहे नाही का? हे एक मोठं रहस्य आहे, पण त्याचे काही धागेदोरे आजही सापडतात, जे आपल्याला त्या अद्भुत काळाची एक झलक देतात. ही गोष्ट सुरू झाली जेव्हा सर रिचर्ड ओवेन नावाच्या एका जीवाश्म वैज्ञानिकाला काही अवाढव्य हाडं सापडली. त्यांना त्या प्राण्याचं नाव माहीत नव्हतं, म्हणून त्यांनी ग्रीक शब्दांवरून त्याला नाव दिलं डायनासॉर, ज्याचा अर्थ होतो भयानक सरडा. चला तर मग आपण शिरूया या भयानक सरड्यांच्या जगात. नावाचा अर्थ सरडा असला तरी ते खरं तर सरपटणारे प्राणी होते, ज्यांनी या पृथ्वीवर लाखो वर्ष अक्षरशः राज्य केलं. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर डायनासोर म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचा एक गट. आता यात काही लहान होते तर काही अक्षरशः अवाढ्य, आणि ते ट्रायसेक, जुरासिक आणि क्रिटेशियस अशा 3 मोठ्या युगांमध्ये पृथ्वीवर होते. पण मग एक प्रश्न मनात येतोच की ज्या जगाला आपण कधी पाहिलंच नाही त्याबद्दल आपल्याला इतकं सगळं कळलं कसं? तर याचं उत्तर दडलंय त्यांनी मागे सोडलेल्या काही सुगाव्यांमध्ये. आणि या सुगाव्यांचा शोध घेणारे गुप्त हेर कोण? तर जीवाश्म वैज्ञानिक म्हणजे पॅलियंटॉलॉजिस्ट्स. हे असे शास्त्रज्ञ आहेत जे जीवाश्मांचा अभ्यास करून त्या काळातल्या जीवनाचं कोडं उलगडतात. या शास्त्रज्ञांसाठी सगळ्यात महत्त्वाचा पुरावा काय असतो? तर जीवाश्म. जीवाश्म म्हणजे काय? तर डायनोसॉरांची दगडात बदललेली शरीरं, जे त्यांच्या आयुष्याचं रहस्य सांगतात. अच्छा, तर हे जीवाश्म बनतात कसे हे ऐकणं पण खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, जेव्हा एखादा डायनासोर मरून चिखलात किंवा वाळूत पटकन गाडला जायचा ना, तेव्हा लाखो वर्षांच्या काळात त्याची हाडं हळूहळू दगडासारखी कडक व्हायची, आणि याचमुळे हे प्राचीन अवशेष आजपर्यंत टिकून राहिले आहेत. जीवाश्म शोधणं म्हणजे काही सोपं काम नाहीये बरं का. त्यासाठी खूप संयम लागतो आणि योग्य अवजारं लागतात. जीवाश्म वैज्ञानिक सुरुवातीला मोठमोठी अवजारं वापरतात, जशी की कुदळ आणि फावडी. पण जसजसं ते जीवाश्माच्या जवळ पोचतात तेव्हा त्यांना अगदी नाजूक साधनांनी म्हणजे दातांच्या पिक्स आणि ब्रशेसनी एकदम काळजीपूर्वक काम करावं लागतं. चला तर मग पुढे जाऊन बघूया की ह्या जीवाश्मांच्या तुकड्यांवरून शास्त्रज्ञांनी कोणत्या महाकाय प्राण्यांची ओळख पटवली आहे. हे अगदी एखाद्या प्रचंड मोठ्या कोड्याचे तुकडे जोडण्यासारखंच आहे, नाही का? ही आहे सू हेनरिक्सन नावाच्या जीवाश्म वैज्ञानिकाला सापडलेला हा आजवरचा सर्वात पूर्ण, सर्वात अख्खा टायरेनोसॉरस रेक्सचा सांगाडा आहे. आणि सूमुळेच आपल्याला टी-रेक्सबद्दल खूप म्हणजे खूपच महत्त्वाची माहिती मिळाली. त्याच्या आकाराची कल्पना करायची आहे तर विचार करा, एक अख्खी स्कूल बस. हो, टी-रेक्स एका स्कूल बस इतका लांब होता. विचार करा केवढा मोठा शिकारी असेल तो. आणि हो, त्याचे ते लांब आणि धारदार दात बघूनच कळतं की तो मांसाहारी होता. मांसाहारी म्हणजे काय? तर जो प्राणी फक्त मांस खातो. टी-रेक्स आणि ट्रायसेराटॉप्स यांच्यात तर जमीन अस्मानाचा फरक होता. एका बाजूला होता जुलमी सरड्यांचा राजा म्हणजेच आपला टी-रेक्स, एक खतरनाक मांसाहारी. तर दुसऱ्या बाजूला होता 3 शिंगांचा चेहरा असलेला ट्रायसेराटॉप्स. हा पूर्णपणे शाकाहारी होता, पण स्वतःच्या बचावासाठी त्याच्याकडे 3 मोठी शिंग होती आणि ऐकून आश्चर्य वाटेल, तब्बल 800 दात होते. पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो, हे सगळे अवाढव्य प्राणी अचानक गेले कुठे? त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? चला आता या सर्वात मोठ्या रहस्याचाच शोध घेऊया. पृथ्वीवर लाखो वर्ष राज्य करणारे डायनासॉर अचानक गायब कसे झाले? हे एक असं कोडं आहे ज्यावर शास्त्रज्ञ आजही काम करत आहेत. ह्याबद्दल ना 2 मुख्य थिअरीज आहेत आणि दोन्हीही पृथ्वीवर झालेल्या प्रचंड मोठ्या बदलांबद्दल सांगतात. एक थिअरी सांगते की एका महाकाय लघुग्रहाच्या आघातामुळे सगळा विनाश झाला, तर दुसरी थिअरी सांगते की प्रचंड ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे हवामान इतकं बदललं की डायनोसॉर ते सहनच करू शकले नाहीत. आणि ह्या घटनेमुळे डायनासॉर नामशेष झाले. नामशेष होणं म्हणजे काय? तर एखादी प्रजाती कायमची नाहीशी होणं, तिचा एकही सदस्य जिवंत न राहणं. पण डायनासॉरची कहाणी खरंच इथेच संपली का? की त्यांचा काही वारसा आजही आपल्या सोबत आहे? हा एक खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे.
विचार करून बघा, आजच्या जगात डायनासॉरचे कोणतेही नातेवाईक असू शकतात का? आणि याचं उत्तर ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. हो, शास्त्रज्ञांचा आता ठाम विश्वास आहे की आजचे आपले आधुनिक पक्षी हे डायनासोरचेच वंशज आहेत. त्यांच्या हाडांच्या रचनेत इतकं साम्य आहे की हा संबंध नाकारताच येत नाही. म्हणजे बघा, पुढच्या वेळी एखाद्या चिमणीकडे किंवा कबुतराकडे बघताना हे लक्षात ठेवा की आपण एका डायनासोरच्याच दूरच्या नातेवाईकाला पाहतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही शोधाची कहाणी अजून संपलेली नाहीये. अंटार्क्टिकासह जगातल्या प्रत्येक खंडात जीवाश्म सापडले आहेत आणि आजही रोज नवनवीन रहस्य उलगडत आहेत. त्यामुळे शेवटी एकच प्रश्न उरतो, अजून असे कोणते डायनोसॉर जमिनीखाली दडलेले आहेत जे आपल्या शोधाची वाट बघतायत? काय माहीत, कदाचित पुढचा सर्वात मोठा शोध अजून लागायचा बाकी असेल.